हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण छेना पोडा ही स्वीट रेसिपी बनवणार आहोत. छेना पोडा ही भारतातील ओडिसातील एक प्रसिद्ध गोड पदार्थ आहे, ज्याचे भाषांतर बर्ड चीज असेही केले जाते. छेना पोडा ही एक पारंपरिक ओडिया गोड पदार्थ आहे आणि ती विशेषतः नयागड जिल्ह्यातील प्रसिद्ध आहे. नयागडने या मिठाईसाठी GI टॅगसाठी अर्ज केलेला आहे. तर आजच्या भागामध्ये ओडिसाची प्रसिद्ध मिठाई कशी बनवायची ते आपण बघूया. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात पहिले मी एका भांड्याला तूप लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये केळीची पानं रचून घेतली. तुमच्याकडे दुसरी कोणती जी चाटवाल्याकडे पानं मिळतात ती असतील तर ती लावा तुम्ही. आणि त्याच्यावरती थोडं तूप लावून त्यावर साखर पेरून ठेवली. आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. म्हणजे ट्रेडिशनल रेसिपी आहे ओडिसाची. ओडिसाच्या मंदिरामध्ये बनवले जाते असं स्वीट्स आहेत त्यांच्या इकडचं. तर ती रेसिपी आपण ट्राय करतोय. एक प्रकारचं काय केक सारखंच आहे, केक सारखं आहे. तर केक सारखीच रेसिपी ही आपण बनवतोय. तर पहिले आपण छेना घेतला, तो आपण कपड्यात बांधून ठेवलेला, पाणी काढून घेतलंय पूर्ण. आपण 1.5 लिटर दूध वापरलेलं. 1.5 लिटर दुधाचा हा छेना बनवलाय. त्याचा आता आपण तोडून घेतला तो. आता आपण या छेनामध्ये ना 3 टेबलस्पून रवा घेणार आहे. बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे. एकदम बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे. 3 टेबलस्पून आपण बारीक रवा घेतला. 1 चुटकी आपल्याला सॉल्ट टाकायचं, म्हणजे मीठ टाकलं आपण. 1 चमचा आपण इलायची पावडर घेतली. आता आपण ते छेना जो आहे ना तो पूर्ण तोडून घ्यायचा याचा. आणि तो रवा पण आहे तो मिक्स करून घ्यायचा, मळून घ्यायचंय हलक्या हाताने. पिठाचा गोळा नाही करायचा आपल्याला. आपण 1.5 लिटर दूध घेतलं आणि हलकंसं 1-2 टीस्पून विनेगर पाण्यामध्ये डायल्यूट करून थोडं दूध तापवलं आणि त्याच्यामध्ये ते पाणी टाकलं विनेगरचं. आणि हे दूध घरीच नासून घेतलं. आणि नंतर आपण जसं पनीर बनवायला आपण रुमालात ठेवतो तसं आपण हे दूध काढून रुमालात ठेवलं. आपण इथे ना आता साखर घेतोय. आपल्याला पाऊण वाटी साखर घ्यायची. वाटलेली साखर असेल तर जास्त चांगलं. आता आपली वाटलेली साखर नव्हती म्हणून आपण जास्त वेळ ते मिक्स करत राहिलो, म्हणजे साखर पूर्ण मिक्स होईल. आपण आता हे छेना केला ना त्याचं पाणी जे हे करून ठेवतो ना, हे बघा त्याचं पाणी छेना केलं त्याचं ते थोडंसं गाळून घेतलेलं पाणी आहे. परत 15 मिनिटं आपण ठेवून देणार. रवा पण फुलेल जरा आणि साखर आहे ती पण वितळेल. तूप टाकतात. 2 टेबलस्पून आपण तूप टाकून घेतलं. अजून आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा बाकी आहे. आता आपण 2 चुटकीनं खायचा सोडा आहे बघा टाकला आणि मिक्स करून घेऊया. आणि आता 15 मिनिटं आपण हे मिश्रण झाकून ठेवूया.
आता ना आपण 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ना हे पहिले ना केळीचं पान लावून घेतलंय डब्याला, तूप लावून घेतलं त्या पानाला, हे पानाला इकडे इकडे सगळीकडे तूप लावून घेतलं आणि साखर टाकली. ही बघा दिसते तुम्हाला, ही साखर टाकली खाली. आपण एकूण 5 टेबलस्पून साखर तरी पानावर टाकून घ्यायची आणि त्यावर ते मिश्रण जे तयार केलं ते टाकून ठेवायचं आणि दाबून घ्यायचं सर्व साईडनी. जसं आपण केक कसं चौकोनी म्हणजे प्लेन पसरवतो तसं प्लेन करून घ्यायचं. यात तुम्ही सर्व ड्रायफ्रुट्स टाकू शकता, काजू, बदाम, मनुका, पण आम्ही नाही टाकले, आम्हाला गरज नाही वाटली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकतात. असं प्लेन करून घेऊया वरून. तुम्हाला हवं तर केशर पण टाकू शकतो आपण वरून. आता हे सर्व सरळ प्लेन करून आपण टोपामध्ये वाफायला ठेवणार आहे का काय करणार आहे? वाफायला वाफा. केक म्हणजे कसं वापरतो? पाणी ठेवायचं खाली? प्रकारचा केक नाही, आपण हे गरम करायला ठेवलं ते आता तिथे सांगते ना मी. आता गरम झालेली आहे कढई, तर आपण आता ना त्याच्यामध्ये हे बघा बेक करायला ठेवूया. कढई गरम करून आहे ना आपण हे मिश्रण त्यामध्ये बेक करायसाठी ठेवणार आहोत. बघा अशा प्रकारचं तुम्ही करू शकता. आपण 40 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर हा केक बेक केला आणि आता आपण छानपैकी थंड पण करून घेतलं आहे. मी वरती केशरच्या काड्या पण टाकलेल्या थंड म्हणजे करायच्या अगोदर. आणि आता आपण उपडं करून घेतलं टोप छान थंड झालेलं आहे. आता आपण ही पानं काढून घेऊया. थोडं अजून वेळ ठेवलं असतं ना तर आपलं कॅरेमलाइज झाली असती शुगरचा कलर आला नाही आहे जास्त, पण केक झालेला आहे आपला. बघा इझिली निघतंय पान वगैरे, टोपातनं पण इझिली निघालं आहे. थोडं कुठे कुठे कॅरेमल झालेलं आहे बघा. हा कलर आपल्याला पूर्ण सगळीकडे हवा होता, पण थोडं लवकर काढल्यामुळे सगळीकडे तो कलर आला नाही, पण आतमध्ये एकदम स्पंजी असं मस्त केक तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि आवडली असेल तर बनवून बघा आणि एक कमेंट नक्की करा. त्यावरनं आम्हाला कळेल की तुम्हाला पण आमची रेसिपी आवडते. तर जर रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.